9 जुलै गुरुवार। आणखी एक आवाज। आणि मी स्वर्गातून आणखी एक आवाज ऐकला, माझ्या लोकांनो, तिच्यातून बाहेर या, नाहीतर तुम्ही तिच्या पापात सहभागी व्हाल आणि तिच्या पीडांमध्ये भागी व्हाल। प्रकटीकरण संध्याकाळी 6:04। स्वर्गातून आलेला आवाज एक गंभीर इशारा देतो। महान बाबेलच्या पापात सहभागी होऊ नका। जर तुम्ही तिच्या पापात सहभागी झालात तर तिच्या न्यायातही सहभागी व्हाल। येथे आपण एका स्त्रीचा उल्लेख पाहतो जी मोह आणि आध्यात्मिक भ्रष्टतेचे प्रतीक आहे। प्रकटीकरणाच्या पुस्तकात 4 स्त्रियांचा उल्लेख आहे। पहिली आहे इजबेल। थुआतीरा येथील मंडळीला प्रभूने इशारा दिला, तू त्या स्त्रीला, स्वतःला संदेष्टी म्हणवणाऱ्या इजबेलला, माझ्या सेवकांना व्यभिचार करायला आणि मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी खायला शिकवू देतोस। प्रकटीकरण 2:20। जे लोक आध्यात्मिक नेते असल्याचा दावा करतात पण फसवणूक आणि अनैतिकता पसरवतात ते धोकादायक आहेत। आपण सावध आणि विवेकी राहिले पाहिजे। दुसरी आहे महान बाबेल, जिचे वर्णन असे केले आहे, वेश्यांची आणि पृथ्वीवरील घृणास्पद गोष्टींची आई। प्रकटीकरण संध्याकाळी 5:05। योहानाने पाहिले की ती संतांच्या आणि येशूच्या शहीदांच्या रक्ताने मद्यधुंद झाली होती। तिच्या दुष्टतेमुळे स्वर्गातून इशारा आला, माझ्या लोकांनो, तिच्यातून बाहेर या। तिची पापे स्वर्गापर्यंत पोहोचली होती आणि देवाने तिचे अपराध लक्षात ठेवले होते। प्रकटीकरण 18:4-5। या शेवटच्या दिवसात सैतानाने मानवी इच्छा आणि देहाच्या वासनांना आकर्षित करणारे शक्तिशाली प्रभाव निर्माण केले आहेत। काही धार्मिक अभिव्यक्ती सुद्धा खरी आराधना सोडून मनोरंजनाकडे वळू शकतात। म्हणून देवाच्या लोकांनी अशा गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे ज्या आध्यात्मिक शुद्धता कमी करतात किंवा हृदय प्रभूपासून दूर नेतात। तिसरी स्त्री प्रकटीकरण 12 मध्ये दिसते, सूर्याने वेढलेली स्त्री। सूर्य आपल्याला ख्रिस्ताकडे, म्हणजे नीतिमत्वाच्या सूर्याकडे निर्देश करतो। मलाखी 4:2। जे त्याचे आहेत त्यांनी त्याचे गौरव प्रतिबिंबित करावे। शास्त्र म्हणते, उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि प्रभूचे गौरव तुझ्यावर उगवले आहे। यशया 60:1। चौथी स्त्री प्रकटीकरणात पुढे दिसते। ती कोक्याची वधू, शुद्ध आणि विश्वासू मंडळी आहे। आपण आनंद करू आणि हर्षित होऊ आणि त्याला गौरव देऊ, कारण कोक्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या पत्नीने स्वतःला तयार केले आहे। प्रकटीकरण संध्याकाळी 7:07। ती ख्रिस्ताशी निष्ठावान राहणारी शुद्ध कुमारी आहे आणि त्याच्या आगमनासाठी तयार आहे। देवाच्या लेकरांनो, ख्रिस्ताशी एकरूप राहा आणि त्याच्या मंडळीशी विश्वासू राहा। स्वतःला पाप आणि आध्यात्मिक तडजोडीपासून दूर ठेवा। पवित्रता आणि भक्तीने चालताना प्रभू परत येईल तेव्हा तयार आढळण्याची खात्री तुम्हाला मिळेल। पुढील चिंतनासाठी वचन। आपण आनंद करू आणि हर्षित होऊ आणि त्याला गौरव देऊ, कारण कोक्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या पत्नीने स्वतःला तयार केले आहे। प्रकटीकरण संध्याकाळी 7:07। आजचे बायबल वाचन। सकाळ, अय्यूब 38:39-40। संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 16:1-21।